चंद्रपूर महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक ही आज होणार आहे आणि महापौर पदासाठी शिवसेना युबीटी काँग्रेसमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे। महापौर काँग्रेसचा की ठाकरेंचा कुणाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे ही रंगत आता आणखी वाढलेली आहे। त्यात बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशी चंद्रपूर शहर मनपाची महापौर उपमहापौर पदासाठीची निवडणूक ही आज होतीये। 66 सदस्यांच्या या महापालिकेमध्ये 34 हा बहुमताचा आकडा कुणालाही मिळालेला नसल्यामुळे भाजप काँग्रेस शिवसेना युबीटीमध्ये जोरदार रस्सीखेच आहे। महापौर पद ओबीसी महिला वर्गासाठी राखीव आहे। सकाळी 11 वाजता महासभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। जिल्हाधिकारी विनय गौडा पीठासीन अधिकारी असणार आहेत आणि सर्वात आधी महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या अर्जांची छाननी आणि त्यानंतर अर्ज परत घेणे असा हा क्रम राहणार आहे। तर काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष जरी मिटलेला असला तरी ठाकरेंच्या पक्षासोबतची चर्चा अजूनही पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे आजच्या निवडणुकीमध्ये नेमकं आता काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। चंद्रपूरमधून आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण ग्राफिक सुद्धा पाहूया काय नेमकं चंद्रपूर मनपातलं हे सगळं पक्षीय बलाबल आहे ते। तर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या 27 जागा मिळालेल्या आहेत। भाजपला मिळालेल्या आहेत 23 जागा। शेकापकडे आलेल्या आहेत 3 जागा। तर शिवसेनेला मिळालेली 1 जागा आणि शिवसेना युबीटीला मिळालेली आहे 6 जागा। वंचितला 2 जागा मिळाल्यात। बसपा 1 जागेवर जिंकले। अपक्षांना मिळाल्यात 2 जागा आणि एमआयएमला मिळालेली आहे 1 जागा। हे आहे चंद्रपूर मनपामधलं पक्षीय बलाबल आणि एकंदरीतच या सगळ्या रंगतदार झालेल्या निवडणुकीसंदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे थेट आपल्याबरोबर चंद्रपूरमधून जोडले गेलेत। आशिष, चंद्रपूर महापालिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं आणि आज महापौर उपमहापौरांची निवडणूक आहे। युबीटी खरं तर किंगमेकर आहे, मात्र आता रस्सीखेच दिसते आहे। काय नेमकं चित्र चंद्रपूरमध्ये? नक्कीच महाराष्ट्रभर गाजलेली बहुचर्चित बहुप्रतीक्षित चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आज इथल्या पालिका मुख्यालयातल्या राणी हिराई सभागृहात होत आहे। पीठासीन अधिकारी म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा राहणार आहेत। सकाळी 11 वाजतापासून संपूर्ण कामकाजाला सुरुवात होणार आहे। 16 जानेवारीला चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला होता आणि त्याच्यानंतर आज साधारण 10 फेब्रुवारीला ही निवडणूक होत आहे। मधल्या काळामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वाच्या लढाईचे अनेक प्रसंग अनेक पदर आपल्याला बघायला मिळाले आणि त्याच्यानंतर वडेट्टीवार धानोरकर यांच्यातील संघर्ष असो किंवा मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातला पक्षांतर्गत वाद असो, हे दोन्ही वाद आपण सर्वांनी बघितले आणि आता आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेची महापौर पदाची निवडणूक होऊ घातली आहे। ओबीसी महिला यासाठी ही महापौर पद राखीव आहे। या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये नक्की काय होईल? उबाठा शिवसेना जे किंग मेकर म्हणून म्हटलं जात होतं ती नक्की कोणाला साथ देते? काँग्रेसला साथ देते की भाजपला सत्तासीन करते? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। या पुढच्या काही तासांमध्ये कुणाचा गोलाल उधळणार हे हा चौक गांधी चौक जो अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक चौक आहे तो बघणार आहे। महत्वाची राज्यातली महत्वाची घडामोड ही चंद्रपुरातून आहे। निश्चितच आशिष, जरूर आपल्याकडून आणखी महत्त्वाच्या घडामोडी चंद्रपूरमधून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। आशिष अंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।